पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ येथे नुकतीच पहिली बैठक घेतली। या बैठकीसंदर्भात विश्वकार न्यूज चॅनलशी बोलताना आज माजी आमदार रमेश कदम म्हणाले, एका गटाची कामती गटातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक छोटीशी बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची धुरा किंवा प्रचाराची पुढची व्यूहरचना प्लॅनिंग कशा पद्धतीची असेल आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे आणि माझी काय विजन आहे किंवा माझ्या डोक्यामध्ये काय आहे ते एक डिस्कस करण्यासाठी किंवा त्याची चर्चा करण्यासंदर्भातली ही बैठक होती। लोकसभेला आपण भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्यावेळेस तो पाठिंबा देण्यापूर्वी आपल्याला भाजपकडून काय आश्वासन मिळालं होतं का विधानसभेसाठी? नाही, लोकसभेला जो पाठिंबा दिला होता तो फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या पुरता मर्यादित आपण भाजपला पाठिंबा दिला होता। त्यावेळची राजकीय परिस्थिती, त्यावेळचं सगळं राजकीय गणित लक्षात घेऊन तो पाठिंबा दिला होता। परंतु सुरुवातीपासून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये मी माझं स्वतःचं वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व ठेवून म्हणजे इंडिपेंडेंट अस्तित्व ठेवून आपण आजपर्यंत या मतदारसंघामध्ये काम करतोय। तुम्ही पाहिलं असेल माझ्यासोबतचे जी कार्यकर्ते आहेत ती एकदम साधी सामान्य तरुण सहकारी कार्यकर्ते आहेत, जुने म्हणजे कुठलेही असे प्रस्थापित कार्यकर्ते नाही आहेत, एकदम गरीब घरातले कार्यकर्ते आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की रमेश कदम हाच आमचा पक्ष, रमेश कदम सांगेल तशा पद्धतीची या पुढच्या विधानसभेची आमची तयारी राहील। म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं वातावरण या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आहे। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जर या मतदारसंघात आपल्या विचाराचा उमेदवार दिला तर त्याचा काय परिणाम होईल का? नाही, आताच त्याबद्दल सांगणं कदाचित घाईचं ठरेल, ते फार अर्ली स्टेटमेंट होईल। आता ते स्टेटमेंट करणं योग्य नाही। त्यांनी मला वाटतं आणखीन 1 महिन्यानंतर त्यांची राजकीय भूमिका जाहीर करण्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं आहे। त्यामुळे जे ते मनोज जरांगे पाटील या संदर्भातले जेव्हा आपली भूमिका जाहीर करतील त्यावेळची ती राजकीय परिस्थिती पाहून आपण त्यापुढचा विचार करू। सध्या सक्रियपणे काम करत आहे, असं असताना निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला वाटते का तुम्हाला कमी वेळ भेटेल? काय झालंय, प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार खूप असतात आणि ते उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात, त्यात गैर काही नाही आहे। तर तशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये देखील अनेक इच्छुक उमेदवार, अनेक स्वयंघोषित नेते काम करतात आणि त्याच्याबद्दलची तक्रार नाही। शेवटी लोकांचे जर 10 नेत्यांकडनं प्रश्न सुटत असतील तर केव्हाही हे चांगलंच म्हणायला पाहिजे। आणि मला कमी वेळ असं म्हणता येणार नाही। 2019ला ज्यावेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला फक्त मी उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा जेलमध्ये गेलो होतो। त्यावेळेला मी इथे नसताना देखील जवळपास 25,000 मतं मला या मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं मिळाली। शेवटी जे मी 8 महिन्यामध्ये केलेलं काम आहे त्या कामाचं मूल्यमापन करून लोकांनी त्यावेळेला मतं दिली। आज ज्यावेळेला एखादा उमेदवार लोकांसमोर मतं मागायसाठी जातो त्यावेळेला त्याला सांगावं लागतं मी हे काम करेन, ते काम करेन, मी तुमच्यासाठी असं हे करेन। परंतु मी माझ्या कामाचा ट्रेलर हा 2014मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दाखवलेला आहे। त्या ट्रेलरवर पुढची पिक्चर कशी असेल हा मोहोळच्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना ते माहीत आहे। त्याच्यामुळे मला किती जरी वेळ कमी मिळाला तरी त्या वेळेमध्ये मी ते कव्हर करू शकतो। 2014 साली आपण जी कामं केली त्याच कामाची कॉपी काही इच्छुक उमेदवार करत आहेत, काय सांगाल? नाही, ठीक आहे ना। शेवटी मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते ही योजना आजही यूट्यूबला तुम्ही मागेल त्याला पाणी असं नुसतं टाईप करून सर्च केलं तर तिकडे रमेश कदम, बोरची गाडी, पाण्याचे टँकर येतात। शेवटी हे कोणासाठी आहे? लोकांसाठी आहे ना। आणखीन त्याची कॉपी, तर का कॉपीराईट नाही ना माझ्याकडे। आणखीनही ते कोणीतरी आणखीन 4 जणांनी जरी ते त्याचा कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी मला आनंद आहे, मला त्याच्याबद्दलची तक्रार नाही आहे। माझा शेवटचा प्रश्न, आता बोलत असताना तुम्ही सांगितलं की काही दिवसांमध्ये 25,000 ते 30,000 कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा किंवा शक्ती प्रदर्शन घेणार, त्याबद्दल काय सांगाल? कुठे घेणार? या 1 महिन्यानंतर
मला असं वाटतं की 16 किंवा 18 ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ती विधानसभेची निवडणूक होईल असं मी ऐकतोय मोठ्या राजकीय लोकांकडून. तर त्याच्यामुळे त्यावेळेला अचानक आपण एखाद्या मेळाव्याची तयारी करून आपली भूमिका जाहीर करणं हे घाईचं होईल. म्हणून आम्ही आमच्याकडे आता वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करतोय आणि आमच्या कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही तशा पद्धतीने 25-30 हजार लोकांच्या मेळाव्याची तयारी करतोय. तुमच्या हक्काच्या व आवडत्या विश्वकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका.